शारदीय नवरात्रीचा आजचा 7वा दिवस 7वी माळ जी की देवी काल रात्रीला समर्पित आहे. आजचा रंग केशरी जो की शक्ती आणि उत्साहाला दर्शवतो. शुभ सकाळ सगळ्यांना. मी सुवर्णा डेली रुटीन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज 7व्या माईला आमच्या घरी उपवासाच्या नवरात्रीच्या सवासणी असतात, त्याच्यासाठी तयारी चालू आहे, प्रिपरेशन चालू आहे. ओटीचं सामान आहे ते पॅकिंग करणं चालू आहे. दुसरीकडे माझी भाजी निवडणं चालू होतं. आज आयुषला सुट्टी होती, 7वी माळ होती, त्यानिमित्त रविवार पण होता आणि तो घरीच होता, त्यामुळे आजची माळ त्याच्याकडून करून घेतली. तर अष्टरच्या फुलांची माळ करून घेतली इकडं. आणि पहाटे उठून तो देवीला जाऊन आलेला कुरकुमला, तर त्याचं दर्शन आईंचं त्याचं दर्शनही झालं होतं. इकडं माझं स्वयंपाकाचं प्रिपरेशन चालू होतं आणि मी खूप साऱ्या लेडीजला ज्यांचा उपवास आहे त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवत होते. तर खीर बनवायची होती, डोसे बनवायचे होते, खूप काही बनवायचं होतं. तर हे सगळं डेकोरेशन आयुषने केलं होतं. देवीची आरती वगैरे सगळं झालं होतं. तर त्याने विठ्ठू माऊलीला पण छान सजवलं होतं घरामध्ये. सुहासनीनं जेवायला घालायच्या अगोदर ना इकडं आयुषच्या हाताने देवीची आरती करून घेतली. आजचा रंग केशरी होता, तर त्या केशरी रंगाच्या अकॉर्डिंग रांगोळी काढून घेतली होती. देवीचा चेहराही काढला होता. देवाला नैवेद्य वगैरे दाखवून झाला होता आणि सुहासनींना जेवण फक्त बाकी होतं. माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी वगैरे होत्या ना, त्या आल्या होत्या पटकन. मग आम्ही सगळेच मिळून एकत्र आरती करायला थांबलेलो. काही जणी यायच्या बाकी होत्या इकडं, तर तोपर्यंत म्हणलं आरती वगैरे करून घ्यावी, मग नंतर जेवण आहे ते ताटामध्ये वाढावं. तर त्यांनी इतकं म्हणजे आयुष्याने ना जे कॅन्डल्स वगैरे होते ना ते सुद्धा त्यांनी लावून घेतले होते. तर पाहू शकता माझ्या ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या इकडं आलेल्या होत्या आणि त्यांनी खूप मला म्हणजे सहकार्य झालं बरं का, मदत झाली खूप जास्त. ताटं वगैरे लावू लागल्या किंवा भरू लागल्या, तोपर्यंत मी डोसे वगैरे काढत होते. इकडं पाहायला एवढं सगळं स्वयंपाक करणं ही पॉसिबल नव्हतं आणि माझ्याकडून तीच गडबड झाली, ती म्हणजे की बगरीचा भातामध्ये पाणी राहिलं. नवीन होतं का काय माहीत नाही, पण बगरीचा भात जास्त करायचा होता. सगळ्या लेडीजला होईना असं, तर माझ्याकडून त्यात पाणी जास्त कमी पडलं गेलं आणि त्याच्यात गिचका असा झाला. तर मग मला काही कळतच नव्हतं. तर मग मनीषाताई आलं होतं लवकर, तर त्यांनी शेंगाचं कूट त्याच्यामध्ये मिक्स केला आणि ती बगर एकदम थंड झाल्यानंतर ना एकदम जसं आपल्याला पाहिजे तशी एकदम भारी झाली. आपण एखादी गोष्ट करतो आणि त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा येतोय असं म्हटल्यावरती खूप म्हणजे मूड ऑफ व्हायला होतं. खूप टेन्शन आलं होतं मला, तर नाही का आता फक्त ताटामध्ये घावन, बटाटा आणि सांबार एवढंच द्यायचं का म्हणून. तर मग नाही, पण बगरीचा भात नंतर व्यवस्थित झाला आणि जेवढा स्वयंपाक बनवला होता ना ते सगळं जेवढ्या लेडीज आल्या होत्या तेवढ्या सगळ्यांना पुरला. विशेष म्हणजे कोणालाही कमी पडला नाही आणि मी जेवढी पिसं आणली होती ना 16-17, तर ती एकदम बरोबर मापात झाली, कोणाला कमी पडलं नाही. एकदम जेवढे पाहिजे होत्या तेवढ्या लेडीज आल्या. असं ठरवलं नव्हतं की एवढ्याच लेडीजला बोलवायचं तेवढ्याच लेडीजला बोलवायचं. जेवढ्यांना मी बोलवलं त्या सगळ्याजणी तर आल्याच, पण माझ्याकडे कोणतीही गोष्ट कमी पडली नाही. विशेष म्हणजे एवढं होतं आणि जो भगरीचा भात केलेला होता ना तोही छान झाला, कुठेही बिघड वगैरे झाली नाही. पण असं भीती राहिली नाही की खराब होईन की काय म्हणून. घरामध्ये सगळेजण जर मदत करायला असतील तर करायला काही वाटत नाही, पण हे कार्यक्रम असतात ना तर सगळी जबाबदारी माझ्या एकटीवर येते. मग करताना आहे ना खूप लोड येतो एकटीवरती आणि असं असतं की आपण एखाद्याला टायमिंग दिलेलं असतं तर ते उशीर व्हायला नको म्हणून. तर माझ्याकडून तेही होतं की 12 वाजता मी सगळ्यांना बोलवलं आहे आणि मग त्या टायमिंगमध्ये होईन की नाही. तर एकदम 12च्या जवळपास पुढे मागे झालंच, पण टाईममध्ये झालं सगळं. काल हा व्हिडिओ एडिट करून टाकायला काही जमलंच नाही, पण आज मी व्हिडिओ एडिट करते आणि एक्सपिरियन्स पण शेअर करते.
देवीला आपल्याकडून सेवा करून घ्यायची असेल तर ती कशीही करतात. पण लोक बोलणारे असतात ना, ते बोलून जातात आणि मग ते हर्ट व्हायला होतं, की लोक म्हणतात की सारखं देवादेवाचं करतात आणि मग कर्म चांगले नाही वगैरे. तर हर्ट कशाबद्दल होतं, की हे लोक स्वतः तर काही करत नाहीत आणि दुसऱ्यांच्या ह्याच्यावरती कमेंट करतात ना, मग त्या गोष्टीचं वाईट वाटतं. आपण देव करू दे, नाहीतर नाही करू देत, मग त्या गोष्टींचं ह्यांचं काही घेणं देणं नसलं पाहिजे. विशेष म्हणजे आणि हे सगळं करत असताना ना, मी एकटी हँडल करत असते. मला कोणाचीही मदत नसते. थोडंफार मैत्रिणी वगैरे येतात, त्याच्यातही आमच्या घरातल्यांना प्रॉब्लेम असतो, की मैत्रिणी वगैरे असतात वगैरे, पण मी त्यांच्याकडं काही विशेष लक्ष देत नाही. पण ठीक आहे चला, फॅमिली असली म्हणले की चालायचंच. माझा स्वभाव असा आहे की मला सगळ्यांना धरून राहायला आवडतं, म्हणजे फॅमिली असू देत, नाहीतर बाहेरच्या मैत्रिणी वगैरे असू देत, कारण की कधी कोणाला कोणाची गरज पडेल हे सांगता येत नाही. आपण धरतो किंवा मी धरते म्हणून लोक माझ्या जवळ येतात. जर मी धरलंच नसतं, आपण धरलंच नसतं, तर कशाला कोण आपल्या जवळ आलं असतं. हे पण तेवढंच खरं आहे. आज मी एवढ्या सगळ्या बायका जमा केल्यात किंवा आपण बोलवल्यात आणि आपल्या एका बोलण्यावरती एवढ्या सगळ्याजणी आल्यात, हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. घरामध्ये जास्त कोण सपोर्ट करत असेल मला. सुहासनींचं जेवण होईपर्यंत आयुषनेही काही खाल्लं नव्हतं आणि माझ्या मिस्टरांनीही काही खाल्लं नव्हतं आणि त्या दोघांनी भूक लागली वगैरे असंही काही केलं नव्हतं, त्रास दिला नव्हता. आणि आयुषने तर तुम्हाला सांगते, हॉल पुसून घेतला होता, त्याने डेकोरेशन केलं होतं, देवाला माही केली होती आणि मी इकडं डोसे काढत होते गरमागरम, तोपर्यंत तो लेडीज लोकांनाही वाढत होता. सगळ्यांना काय हवं नको सगळं पाहत होता. माझ्या घरी एका गोष्टीची कमी होती आणि ते म्हणजे परडीवाले आणि जोगतीन वगैरे कोणी जेवलं नव्हतं. तर परडीवाल्या मावशी, माझ्या सासूबाईंच्या मैत्रिणी, त्या आल्या होत्या, त्यांना जेवू घातलं. अशा पद्धतीनं 7व्या माईच्या सुवासिनींचा कार्यक्रम आमच्या घरी निर्विघ्न आणि छानरित्या असा पार पडला. तर कसा वाटला आजचा आमचा सुवासिनींचा कार्यक्रम नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.